नमस्कार, मी प्राध्यापक गणेश पाटील. जागतिक महिला दिनानिमित्त हे माझे 2 शब्द. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. स्त्री जातीची माहिती सांगणारे हे आमच्या भारतीय संस्कृतीतील सुभाषित आहे. या सुभाषिताच्या विसर पडल्यामुळेच आज महिला सबलीकरणाची गरज पुन्हा निर्माण झाली आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आता अनेक उपक्रम आयोजित केले जातील. परिसंवादांपासून पुन्हा महिलांच्या सत्कारांपर्यंत अनेक सोहळे होतील. पण पुन्हा दुसऱ्या दिवसांपासून काय होते? वर्षभर महिलांना दीन होऊनच राहावे लागते. विशेषतः ग्रामीण भागात तरी हीच अवस्था आहे. किमान शिकलेल्या आणि शिकणाऱ्या मंडळींनी तरी याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवे. स्त्रियांसाठी अनेक योजना दिसतात. केंद्र स्तरावर आज 10 असे मंत्रालय किंवा विभाग आहेत जेथे 100% महिलांसाठी असलेले किंवा महिलाभिमुख कार्यक्रम राबवले जातात. त्यातही महिला व बालकल्याण विभाग आणि कुटुंब कल्याण विभाग हे प्रामुख्याने याच योजनांवर भर देतात. असे असले तरीही प्रत्यक्ष ज्यांच्यासाठी या योजना राबविल्या जात आहेत त्यांना त्याचा कितपत फायदा होतो याचा विचार केला पाहिजे. महिलांना सक्षम करायचे असेल तर सर्व समाजाने सहानुभूतीने या विषयाकडे पाहिलं पाहिजे. शहरी स्त्रियांच्या मानानं ग्रामीण स्त्रीच्या वाट्याला कष्ट खूप आहे. नवे कष्ट हेच तिचं जीवन आहे. जात्यावरचं दळण संपलं तरी पाणी, जळणाची लाकडं आणि जनावरांसाठी चारा यासाठी तिचं वणवण संपलेलं नाही. या श्रमांनी तिचं आयुष्य व्यापलं आहे. परिणामी लाजणारी गोष्ट म्हणजे जगात कुठेही न आढळलेली पण भारतात सर्रास दिसणारी बाब म्हणजे महिलांचे कुपोषण. खेडोपाडी महिलांचे वजन सरासरी फक्त 40 किलोच्या आसपास भरते. त्याचे कारण कष्टमय जीवन आणि आहार. उरले सुरले बाईला हा प्रकार थांबला पाहिजे. उरले सुरले बाईला हा प्रकार थांबला पाहिजे. दिवसभर उन्हात तानात वणवण करून घरी आलेल्या स्त्रीच्या वाट्याला नवऱ्याची व्यसनाधीनता, त्यामुळे तिला होणारी मारहाण, आर्थिक ओढाताण या सगळ्यांमुळे तिचं आयुष्य अत्यंत अस्वस्थ झालेलं आहे. ही मानसिक अस्वास्थ्य यांचा नजराणा जणू या महिलेला मिळालेला आहे. यातून मुक्ती मिळण्यासाठी आम्ही सगळ्यांनी सरकारच्या दारूबंदी अभियानात जोर दिला गेला पाहिजे. तरच महिलांना मानसिक आधार मिळणार आहे. आजही आमची मानसिकता बदललेली दिसत नाही. स्त्री पुरुष समानता हा विषय नेहमीच चर्चेत असतो. मात्र वंशाचा दिवा म्हणून मुलगी नकोच हा न्यूनगंड जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत समानतेच्या चर्चेला तरी काय अर्थ? सरसकट गर्भलिंग चाचणी करून मुलगी असेल तर गर्भपात करून घेण्याचे प्रकार वाढू लागले आहेत.
त्यातूनच गर्भपात केंद्र जागोजागी सुरू झाली आणि तो एक धंदाच होऊन बसला आहे. म्हणून स्त्रियांविषयी आपल्या मानसिकतेत बदल करणे अत्यंत महत्वाचे आहे. उमलणाऱ्या त्या कळ्यांचा आक्रोश समजून घ्यायला हवा, नव्हे त्यांना उमलू द्यायला हवे, त्यांना फुलवायला हवं. त्यातूनच प्रगत आणि सशक्त समाजापुढे आपल्याला दिसणार आहे. स्त्री शिक्षणाच्या बाबतीत महात्मा गांधी म्हणत, स्त्री शिकली तर घर शिकेल, घर शिकले तर गाव शिकेल, आणि गाव शहाणं झालं तर सारा समाज बलशाली होईल. मात्र आजही स्त्री शिक्षणाच्या बाबतीत उदासीनताच दिसून येत आहे. आणि म्हणूनच पुरुषांच्या मानाने स्त्रियांचे साक्षरतेचे प्रमाण कमी आहे. स्वामी विवेकानंद म्हणत की पक्षी एका पंखानं उडू शकत नाही, तसाच हा समाज एकट्या पुरुषाच्या आधाराने सावरणार नाही. म्हणून दोघांना सारखाच दिलासा दिला गेला पाहिजे, तरच पुढील समस्या सुटण्यास मदत होणार आहे. स्त्रीला सबळ बनवलं तर तिच्या मनात धैर्याची प्रेरणा निर्माण होईल. पतिव्रता होऊन जगण्यापेक्षा आत्मसन्मानानं जगणं हे तिचं जीवन मूल्य झालं पाहिजे. बाईपणाची कात टाकून माणूसपणाचे नवे रूप तिला दिलं गेलं पाहिजे. बाईपणाची माणूसपणाचं रूप तिला दिलं गेलं पाहिजे. नाही मी नुसतीच मादी, नाही मी नुसतीच मादी, मी माणूस माणूस आधी, मी माणूस माणूस आधी. ही तिची भावना समजून घेतली पाहिजे. म्हणून स्त्रीला वैयक्तिक, कौटुंबिक, सामूहिक आणि सामाजिक जीवनातही पुरुषांसमक्ष दर्जा दिला पाहिजे, आणि ते आज गरजेचं झालेलं आहे. एक लिंगभेद आणि अनुषंगिक बदल सोडला तर स्त्री पुरुषांच्या शरीर रचनेत आणि मनोधारणेत मूलभूत भेद नाहीत. म्हणून समाजात स्त्रीला माणूस म्हणून उचित प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. आज देशाच्या लोकसंख्येच्या 50% हिस्सा असलेल्या या वर्गाला सत्ता आणि निर्णय या प्रक्रियेत अपेक्षित स्थान मिळालेलं नाही. इंदिरा गांधी यांचे अनन्य साधारण कर्तव्य वगळता अन्य कोणत्याही स्त्रीला आपलं कर्तृत्व सिद्ध करता आलेलं नाही. ही महिलेची राष्ट्रीय राजकारणावरची छाप अजूनही आम्हाला दिसत नाहीये. त्यांचं कारण महिलांना मिळणारी वागणूक आणि दुसऱ्यांवरती विसंबने या गोष्टींमुळे राजकारणात अपेक्षित सहकार्य त्यांना मिळालेलं नाही. ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. महिलांना 33% आरक्षण देण्यास आजही नाकारण्यात येत आहे. अशा वेळेस तिच्या प्रगतीचा मार्ग आम्ही खुंटवीत आहोत. तिला आपला बनविण्याचा प्रयत्न होत आहे. म्हणून महिलांना योग्य आरक्षण मिळणं आवश्यक आहे. जीवनशैली घडवण्याचं सामर्थ्य तिच्यात आहे. अनेक आव्हानं पेलण्याची ताकद तिच्या जवळ आहे. मात्र आवश्यकता आहे तिला योग्य संधीची. ती मिळाली तर त्यांची प्रगती नक्कीच त्या करतील. म्हणून आज तिला देवता, सती, अबला, अर्धांगिनी, प्रतिव्रता, सौभाग्यवती या तिच्या पारंपरिक रूपांपेक्षा सहचारिणी, मैत्रिणी, जोडीदार, सहकारिणी, कार्यकर्ती ही तिची आधुनिक रूप आता आपण प्रमाण मानली पाहिजे. तरच महिला खऱ्या अर्थानं सबळ होतील. आणि म्हणून जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपण महिलांच्या सबलीकरणासाठी प्रयत्न करूया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.